पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली असून अटक केलेल्या आरोपींकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात याआधीही गोवा दिसुदमन इथून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई केली। अनेक वेळेला महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारं महागडं मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून सर्रास विकली जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याचं उघडकीस आलं होतं। हात शासनाचा महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचं पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर विदेशी तसंच देशी बनावटीचं मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचवण्यात यश आले। या मद्याची एकूण किंमत 14 ते 15 कोटी आहे। सध्या हरियाणामधून अवैधरित्या मद्य विक्रीस आलेल्या 2 आरोपींना अटक केली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहे तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला। हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याचे निदर्शनास आलं। यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय आणि 2 आरोपींना अटक केली आहे। यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे। ते तपासामध्ये निदर्शनास येईल हा नेमका कुठे कुठे जात होता आणि 53 बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडली। त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शनास येईल। याच्यामध्ये सध्या तरी 2 आरोपी आहे। याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याचा मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शनास येईल।